नमस्कार. एकला चलोरीच्या या भागामध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण आहोत महाराष्ट्रातील दुर्गम अशा चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील नांदप्पा या गावामध्ये, जिथे सर्वप्रथम श्रमिक एल्गारच्या पारोमिता गोस्वामी यांचा एकला चलोरीचा खऱ्या अर्थाने प्रवास सुरू झाला. होय, वनवासी आदिवासी भागातील लोकांच्या जमिनींचा जो प्रश्न आहे, तो प्रश्न फक्त महाराष्ट्रात नव्हे तर भारतात सर्वत्र आपल्याला पाहायला मिळतो. त्या प्रश्नापासून सुरू झालेली त्यांची वाटचाल आता चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीच्या निर्णयापर्यंत येऊन पोचलेली आहे. गेल्या 12 वर्षातील त्यांचा हा प्रवास, एकट्याने केलेला प्रवास, आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने केलेला प्रवास आपण जाणून घेणार आहोत पारोमिता गोस्वामी यांच्या शब्दातून. हा जो प्रवास तुम्ही सुरू केला, तुम्ही चंद्रपूरमध्ये आलात, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय भावना होत्या? आता चंद्रपूरमध्ये मी 1999 मध्ये आले आणि एक माझ्या मनात सुरुवातीपासून होतं की आपण जे ग्रामीण भागातील जे गरीब लोक आहेत त्यांची आपण संघटना बनवायची. तर तेवढंच फक्त मला माहीत होतं की आपल्याला संघटना बनवायची आहे आणि जे त्यांचा हक्क आहे, जे त्यांना संविधानाने सांगितलं आहे, कायद्याने सांगितलेला जो हक्क आहे, पण ते लोकांपर्यंत पोहोचत नाही, तर संघटनेच्या माध्यमांनी ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यासाठी आपण काम करायचं, एवढंच माझ्या डोक्यात होतं त्यावेळेस. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी लागू झालेली आहे. पहिली रिॲक्शन काय होती तुमची शासनाचा हा निर्णय झाल्यानंतर? आभार आहे शासनाचं, धन्यवाद, आभारी आहे, एवढंच म्हटले मी शासनाला. कारण 15 वर्षाचा हा लढा आहे. स्वतःहून पोलीस जाऊन दारू पकडतील असं नाही. आमचं जो आंदोलन 4.5 वर्षाचं होतं की हे दारूचे दुकानं बंद करा. आता काय होईल की चंद्रपूर जिल्ह्यात जे काय दारू राहील ते इल्लीगलच राहणार आहे. आणि इल्लीगल दारू किंवा इल्लीगल कोणत्याही कार्याच्या विरोधात उभं राहायला कोणताही नागरिक उभा राहू शकतो ना. एका खूप वेल नोन पॉलिटिशियनने आम्हाला सांगितलं, आमच्या महिलांनी जेव्हा त्यांच्यासोबत चर्चा केली की सर तुम्ही आम्हाला साथ द्या, त्यांनी महिलांना सांगितलं, पहा, महिलांना साथ देण्याचा फारसा प्रश्न येत नाही, कारण तुम्ही महिला काय मतदान तुमच्या डोक्यानी करत नाही. आम्हाला माहित आहे, पण मी पॉलिटिशियन आहे, मी नेता आहे, मला माहित आहे तुम्ही मतदान करणार, तुमच्या नवरा सांगेल तसं, तुमचा मुलगा सांगेल तसं, किंवा तुमचं नातू सांगेल तसं, मग तुमच्या कशाला ऐकायचं. जेव्हा प्रशासनाचा आपण विचार करतो तेव्हा लक्षात येतं की चंद्रपूर सारखा जिल्हा असेल तर इथे प्रशासन लोकांपर्यंत पोहोचणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. लोकांना जर कोर्टात जायचं असेल किंवा सरकारी एखाद्या कार्यालयात जायचं असेल तर त्यांना दिवसेंदिवस जातात त्यांचे. तर त्या सगळ्या याच्यामध्ये ही जी प्रशासन प्रक्रिया आपली संथ होऊन गेलेली आहे, तो काय अनुभव आहे तुमचा? ती गतिमान करण्यासाठी काय केलं पाहिजे? मला असं गडचिरोलीचा अनुभव वेगळा आहे. गडचिरोलीचं कसं आहे की तो जो जिल्हा आहे तो असा नॉर्थ साऊथ ओरिएंटेशनचा जिल्हा, असा थोडासा लंबा जिल्हा आहे. आणि गडचिरोली उत्तरकडे आहे. गडचिरोली जो आपला सिटी म्हणजे जिल्ह्याचा जो ठिकाण आहे, त्यामुळे अगदी जे शेवटचे जे टोक आहे भामरागड सिरोंचा, तिथल्या आदिवासींवर जेव्हा पोलीस केसेस करतात त्यांना पहाटे 3 वाजता उठून पहिल्यांदा पायदळ निघावा लागते 25-30 किलोमीटर जवळच्या बस स्टॉप पर्यंत. मग तिथून दिवसभर प्रवास करत ते गडचिरोलीला पोहोचतात. दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये उभे राहतात, म्हणजे कोर्ट अटेंड करतात, आणि मग 5 वाजल्यानंतर परत येऊ शकत नाही भामरागड पर्यंत, मग तिथे मुक्काम करतात. आणि मग तिसऱ्या दिवशी उठून मग पुन्हा पहाटेपासून प्रवास करून तिसऱ्या दिवशी रात्री 10 वाजता 11 वाजता घरी पोहोचतात. तर हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा नागपूरच्या हायकोर्टात आला होता. आणि तेव्हा एक मागणी होती लोकांची की एक सर्किट कोर्ट तुम्ही अहेरीला द्या, पण ते पेंडिंग राहिली, ते नाही केलं त्यांनी. गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त पोलिसां हे म्हणजे अटक वगैरेचं जास्त प्रमाण हे नक्षलवादी कारवायामुळे होतात. आणि तिथे तर वर्षानुवर्ष जेल सुद्धा नाही आहे. चंद्रपूरच्या जेलमध्ये कोंडून लोकांना ठेवतात. तुम्ही जेलमध्ये गेलेले आहात अनेक प्रश्नांवर, त्यावेळेसचा अनुभव कसा आला तुम्हाला? तुम्ही गडचिरोलीच्या जेल पासून माझ्या जेल पर्यंत आले. नाही, कारण माझ्या डोळ्यासमोर आहे
तुम्ही एका लढ्यामध्ये मला वाटतं दारूबंदीच्याच मुद्द्यावरच्या तुम्ही बाहेर आल्यानंतर तुमचं जे स्वागत झालं होतं त्या जेलमधून त्याचे व्हिज्युअल्स माझ्या डोळ्यासमोर आहेत. म्हणून मला तुम्ही जेलचा मुद्दा काढल्यावर मला तो आठवला. जेल मध्ये तुम्ही ज्या समस्या किंवा जी संकट झेललेली आहेत ती कोणावरच नको आहेत, पण नाही, ते कसं झालं की जेलचा तो सत्याग्रह होता. म्हणजे आम्हाला वारंवार पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि त्यांचे प्रशासनाचे लोक सांगत होते की आम्ही दारूबंदीवर आता कधी सांगत होते 1 महिन्यात निर्णय घेऊ, लगेच निर्णय घेऊ, 2 महिन्यात निर्णय घेऊ, आणि अजिबात निर्णय घेत नव्हते. तर 26 जानेवारीला 2013 म्हणजे हे निर्णय घेत नाही, काहीतरी निर्णय घ्या, हो सांगा नाही सांगा, म्हणून आम्ही जेल सत्याग्रह केलो. आणि त्यावेळेस हजारो महिला जेलमध्ये जायला तयार होते. बरं, आम्हाला अटक करून रात्री 12-1 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये ठेवले. काय म्हटलं की तुम्ही आम्हाला स्टेशनमध्ये कशाला ठेवता, तुम्ही आम्हाला मॅजिस्ट्रेट समोर हजर तर करा. मग पोलीस म्हणाले की ताई आमची धावपळ सुरू आहे की एकही जेलमध्ये कॅपॅसिटी नाही एवढ्या महिला लोकांना टाकायची. तर मग मी म्हटलं मग कोणत्या जेलमध्ये सर्वात जास्त आहे. तर त्या इन्स्पेक्टरने सांगितलं की आम्हाला वायरलेस आलेला आहे, सर्वात जास्त कॅपॅसिटी नागपूर सेंट्रल जेलमध्ये आहे, 100ची कॅपॅसिटी आहे. मग मी म्हटलं ठीक आहे. मग महिलांशी आम्ही चर्चा केली की जर आपण सेपरेट नाही झालो तर मग हे काय करणार, 100 नागपूर, 12 चंद्रपूर, काही अमरावती, काही अकोला असं करणार आहे आणि मग त्रास होईल. मग आम्ही असं हे केलं की बाकीच्या बाया जमानत घेतील आणि 100ची तुकडी आम्ही जेलमध्ये जाऊ. मग आम्ही 100 बाया नागपूर जेलमध्ये 26 जानेवारी ते 2 फेब्रुवारी होतो आणि आलो बाहेर. तर नागपूरमध्ये ज्या महिलांनी, लीलाताई चितळे, गांधीजींच्या सहवासात राहून आणि ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला आणि दारू दुकान ब्रिटिश काळामध्ये दारूच्या विरोधात पिकेटिंग केली, त्या 85 वर्षाच्या लीलाताई चितळेंनी नागपूरच्या, आम्हाला माहित नाही, ताईने पेपरमध्ये वाचून सगळ्या नागपूरच्या सर्व पक्षीय महिलांची मीटिंग घेऊन असं ठरवलं की चंद्रपूरच्या महिला आपल्या नागपूरच्या जेलमध्ये आहेत, त्या बाहेर आल्यानंतर त्यांचं आपण स्वागत करूया. आणि मी लीलाताईचं म्हणजे खऱ्या अर्थाने स्त्री चळवळीची जाण किंवा आच असलेली, आणि लीलाताईने त्या सगळ्या महिलांना एकजूट केलं नागपूरचं. आणि आम्ही जेव्हा बाहेर पडलो तर आम्हाला इतका आनंद झाला की आमच्या नागपूरच्या भगिनी आम्हाला भेटायला आल्यात. तो प्रसंग जोरात ते स्वागत झालं होतं तुमचं. फार तुरे आणि मोठ्या प्रमाणात महिला गर्दी करून आल्या होत्या. कारण कसं आहे की जेलमध्ये जाणं हा स्वातंत्र्य काळामध्ये इट वॉज अ मॅटर ऑफ प्राईड, आणि आम्हाला संघटनामध्ये तोच स्पिरिट परत आणायचा आहे. श्रमिक एल्गारच्या एकूण या सगळ्या वाटचालीमध्ये तुम्ही चिन्नामट्टामीचा जो प्रश्न आला होता आणि तो तुम्ही धसाच लावला. नक्षलवादी ठरवून ज्या तरुणाची पोलिसांकडून एन्काउंटर झाली होती त्यामध्ये तुम्ही खूप झगडलात आणि खऱ्या अर्थाने तुमच्या एकूणच वाटचालीमधला तो मैलाचा दगड ठरला होता. त्याबद्दल चिन्नामट्टामी हा 17-18 वर्षाचा माडिया तरुण मुलगा, तो आपल्या मित्रांसोबत मासेमारी करायला गेला. तो खूप आजारी होता. परत येताना आजारी असल्यामुळे ते लोक एका झाडाखाली थांबले आणि दुर्दैवाने पोलीस पेट्रोलिंग पार्टी आली. त्यांना वाटलं की हे नक्षलवादी आहेत आणि त्यांनी बेछूट गोळीबार केली. 154 राऊंड्स फायर केले तिथे आणि त्याच्यामध्ये बाकीचे त्याचे मित्र पळाले. हा अतिशय आजारी असल्यामुळे हा तिथे धावू शकला नाही आणि त्याला गोळ्या लागून तो मरण पावला. आता मेल्यानंतर पोलिसांनी त्याला नक्षलवादी घोषित केले. एकदा नक्षलवादी म्हटले, एकदा नक्षल समर्थक म्हटले, पण गडचिरोलीचे लोक आणि विशेषतः मीडिया, त्याच्यामध्ये देवेंद्र गावंडे, गजानन जानभोर सारखे हे एकदम, आणि स्थानिक लोक यांनी प्रचंड त्या प्रश्नावर लिखाण आणि हे केलं. तर खरं तर मी पेपर वाचून तिथे गेली होती आणि आमचं असं ठरलं की तोपर्यंत कलेक्टरनी SDMची एन्क्वायरी डिक्लेअर केली होती की बा SDMची एन्क्वायरी येऊ द्या. SDMची एन्क्वायरी चालली, लोक त्याच्या समोर त्यांनी आपलं म्हणणं मांडलं. SDMनी निकाल असं दिला विचित्र की चिन्नामट्टामी हा नक्षलवादी किंवा नक्षल समर्थक नव्हता.
ही वॉज नॉट अ नक्सलाइट और अ नक्सलाइट सपोर्टर. परंतु एकूण परिस्थिती पाहता पोलीस फायरिंग अँड पोलीस किलिंग इज जस्टिफाईड. मग आम्ही हायकोर्टात गेलो. चिन्नाची आई जब्बेबाईला घेऊन, ती आपल्या भामरागड तालुक्याची पहिली माडियाबाई किंवा मला वाटते महाराष्ट्राची पहिली माडियाबाई जिने हायकोर्ट गाठलं. आणि तिने मग आम्ही ते SDMचा रिपोर्ट चॅलेंज केलं की दोन्ही असू शकत नाही. एक तर तो नक्षलवादी होता तर तुम्ही फायरिंग जस्टिफाय करू शकता, बरोबर, किंवा तो नक्षलवादी नव्हता तर मग फायरिंग इज नॉट जस्टिफाईड. यू किल्ड अ इनोसेंट सिटीजन. बरोबर. आणि मग 4 दिवस म्हणजे ज्या घटनेमुळे मला असं वाटते लोकशाहीवरचा माझा विश्वास आजही कायम आहे, ती घटना म्हणजे 4 दिवस हायकोर्टाने आपले सर्व इतर केसेस बाजूला ठेवले आणि फक्त चिन्ना मट्टामीची केसवर हिअरिंग चालवली. सकाळी 10-10:30 पासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 4 दिवस फक्त चिन्ना मट्टामीचे केसवर नागपूर हायकोर्टाने आपलं माइंड अप्लाय केलं. आणि तो माझ्यासाठी असा दिवस होता म्हणजे ज्या दिवशी निकाल लागला आणि हायकोर्टाने सांगितलं की चिन्नाच्या कुटुंबांना, आईला 2 लाख रुपये कॉम्पन्सेशन त्या काळामध्ये 2002 मध्ये सरकारने दिलं पाहिजे आणि CBIची एन्क्वायरी त्यांनी लावली पाहिजे. म्हणजे हे CBIची एन्क्वायरी सुरू झाली. 4 दिवस हायकोर्टाने दुसरं काहीही ऐकलं नाही आणि शेकडो आदिवासी हजर राहायचे त्या हिअरिंगसाठी. चिन्नाची आई हजर राहायची. चिन्नाची आई कोर्टात गेल्यानंतर सगळे वकील बाजूला होऊन तिला जागा द्यायचे बसायला. आणि ज्या दिवशी तो निर्णय लागला मला असं वाटलं की मी संविधान जिवंत पाहत आहे. म्हणजे त्या जजेसच्या तोंडातून प्रत्यक्ष म्हणजे घटना किंवा लोकांचा अधिकार, ज्या दिवसासाठी आपण वाट पाहतो कार्यकर्ते म्हणून की कधीतरी लोकांना त्यांचा न्याय वाटा मिळेल, कधीतरी त्यांना न्याय मिळेल. तर आजही म्हणजे मी आय कॅन अंडरस्टँड तुमची भावना. म्हणजे त्यांनी पोलिसांना मोठा लढा होता. आम्हाला नक्षलवादी सांगितलं. विनीत अगरवाल SP होते, त्यांनी ॲफिडेव्हिट दिली पारोमिता कोर ग्रुपमध्ये आहे नक्षलवादीचं. पोलिसांनी कोर्टाने सांगितलं इट इज इमटेरियल पारोमिता कोण आहे, जस्ट आन्सर द क्वेश्चन. चिन्ना नक्षलवादी होता का, त्यांनी कोणाचं हे केलं होतं का. आणि पोलिसांना SP स्वतः हजर राहायचे, ज्यांनी मारलं ते स्वतः हजर राहायचे. त्यांना सिद्ध करता आलं नाही आणि हायकोर्टाने चिन्नाच्या आईला न्याय दिला. त्यांनी सांगितलं की ही बाईचे जो पिटिशन आहे तिच्या मुलाला चुकीच्या पद्धतीने मारलं गेलं त्या दिवशी. पुढे जाऊन सरकारने त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अपील केलं वगैरे सगळं झालं. ते पुढे जे झालं ते सुरू झालं ते नंतरच्या लढाई. परंतु तो जो दिवस होता की हे 2 जजेस होते, मोहिते पाटील, जस्टिस मोहिते पाटील, जस्टिस JN पटेल, त्यांनी ते निर्णय दिला. मला असं वाटते की त्या असे काही जे घटना घडले ना आपल्या आयुष्यात, त्यामुळे मी अजूनही माझा विश्वास लोकशाहीवर आहे की अजूनही न्याय मिळू शकते या व्यवस्थेतून. 100% नाही तर काहीतरी मिळू शकते गरिबांना. गरीब माणूस जगू शकतो देशात. एकूणच तुमच्या या सगळ्या चळवळीमध्ये गांधीजींची जी तत्व होती ती अंमलात आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला. गांधी वाचण्याचा माझा दृष्टिकोन ॲज अन ऑर्गनायझर, संघटक म्हणून. म्हणजे मला सर्वात प्रिय गांधी म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा मोहन. दक्षिण आफ्रिकेतला गांधी हे प्रत्येक संघटकांनी वाचायला पाहिजे कारण तो आपला जवळचा आहे. आणि माझे दुसरे खूप प्रिय संघटिका म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. मला ती एकदम जबरदस्त वाटते. मला वाटते की मी तिला ओळखते असं. म्हणजे असं म्हणजे किती आपली बाई असं वाटते. एकूणच तुमच्या या सगळ्या चळवळीमध्ये गांधीजींची जी तत्व होती ती अंमलात आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला. मला 2 गोष्टींमध्ये साधर्म्य वाटतं. सत्याग्रह करून तुम्ही जेलमध्ये जाणं आणि तुम्ही बांबू कटाईचा जो निर्णय घेतला होता. म्हणजे गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला होता स्वतः आणि त्यानंतरच्या काळात
खऱ्या अर्थाने वनोपजावर आमचा अधिकार आहे हे सांगण्यासाठी तुम्ही बांबूचा तो सत्याग्रह सर्व आदिवासी लोकांना घेऊन केला. तर ही जी गांधीवादाची जी प्रेरणा आहे, गांधी तत्वज्ञानाची प्रेरणा आहे, ही कधीपासून तुमच्या मनामध्ये जागृत झाली? कधीपासून म्हटलं तर मला असं वाटते की मे बी 96 पासून. कारण 96 मध्ये मी ठाणे जिल्ह्यात होते आणि मी नुकतेच TISS मधून बाहेर पडले होते आणि काही महिने फक्त झाले होते माझं श्रमजीवी संघटनेत येऊन. आणि मे 1996 मध्ये आमच्या 13 लोकांवर, कार्यकर्त्यांवर 302चा गुन्हा दाखल झाला. तुम्ही पण होता त्याच्यात? मी पण होते. तर त्यावेळेस माझ्या मनात इतका राग होता, इतकी चिड, की आम्ही काहीच नाही केलं आणि खुनाचा चुकी म्हणजे खोटा गुन्हा आमच्यावर दाखल झाला. मग यापेक्षा मी तर सांगायचे नक्षलवादीच बरे, उचला हत्यार. पण तिथल्या आदिवासी कार्यकर्त्यांनी सांगितलं नाही. आणि त्यांच्याकडून मी शिकले की त्यांनी सांगितलं आम्ही वेठबिगारीचा लढा दिला, आम्ही शिक्षणासाठी लढा दिला, आम्ही आमच्या हक्कासाठी लढा देत आहोत, पाणी, जमीन, जल, जंगल, जमीनसाठी. पण आपण जर हत्यार उचललं त्या दिवशी आपण निश्चित हरणार. कारण त्यांच्यासारखे मोठे हत्यारे आपल्याकडे आहेच नाही ना. बरोबर. ज्यांच्या विरोधात आपण लढत आहोत. आपण तलवारी काढणार तर ते टँक्स काढणार आहेत. मग आपण काय करणार? सर्वात मोठा शस्त्र म्हणजे गांधीजींचा सत्याग्रह आणि बाबांनी दिलेला संविधान. हे मी तिथून शिकले. म्हणजे मी सांगू शकते की 96ला शिकली. आणि नंतर मी गांधी वाचायला लागली, खूप बारकाईने वाचायला लागली. आणि गांधी वाचण्याचा माझा दृष्टिकोन ॲज अन ऑर्गनायझर, संघटक म्हणून. म्हणजे मला सर्वात प्रिय गांधी म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा मोहन, जो 25-26 वर्षात जाऊन त्यांनी दक्षिण आफ्रिकेत, तेव्हा महात्मा नव्हते, ही वॉज जस्ट मोहनदास करमचंद गांधी, 25-26 इयर्स. त्यांनी तिथे जे संघटना उभी केली, कसं त्यांनी, आणि त्यांच्या चुका आश्रम ते नंतर त्यांच्या सुरुवातीच्या चुका, त्यांच्या काही गोष्टी मला आजही पटत नाही. पण मोहनशी माझा संवाद नेहमी सुरू असतो. असं मला असं वाटते की दक्षिण आफ्रिकेतला गांधी हे प्रत्येक संघटकांनी वाचायला पाहिजे. कारण तो आपल्या जवळचा आहे, तो महात्मा नाही आहे, तो आपल्यासारखा ऑर्गनायझर आहे. चुकांमधून चुका करत राहणारा, शिकणारा, पुन्हा उभं राहणारा, पुन्हा काहीतरी प्रयत्न करणारा, काहीतरी नवीन करून पाहणारा, त्याच्याबद्दल लिहिणारा, त्याच्याबद्दल दुसऱ्यांनी वाचायला पाहिजे म्हणून सांगणारा. सो आय थिंक माझ्यासाठी इज अ गांधीजी आहेत. आणि माझे दुसरे खूप प्रिय संघटिका म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. मला ती एकदम जबरदस्त वाटते. मला वाटते की मी तिला ओळखते, असं म्हणजे असं म्हणजे किती आपली बाई असं वाटते. किती तुम्ही खऱ्या अर्थाने सावित्रीची लेक आहात. नाही ते माहित नाही, त्यांच्याबद्दल आपुलकी आहे खूप. मला अमेरिकेची रोजा पार्क्स बद्दल खूप आदर आहे. ते मला असं वाटते की किती ताकद आहे त्यांच्या एक एक ऍक्शन मध्ये. तर आपण त्याच्यातलं थोडं थोडं काहीतरी घ्यायचं ना, प्रयत्न करत राहायचं. आणि चांगलं काय आहे की महाराष्ट्रामध्ये ती स्कोप आहे. महाराष्ट्राबद्दल काय तुम्हाला वाटतं? अरे मला महाराष्ट्राबद्दल खूप आपुलकी आहे, खूप आदर आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अहिंसक चळवळीला स्कोप आहे. जरी आता डॉक्टर दाभोळकर, कॉम्रेड पानसरेचा इतक्यात खून झाला आणि ते खरोखरच कालिमा फासणारी हे आहे, त्याचा निषेध झालाच पाहिजे, तरी सुद्धा या समाजामध्ये आणि या राजकीय व्यवस्थामध्ये आजही बाहेरची एक बाई येऊन जे तुम्ही म्हणतात महाराष्ट्रामध्ये काही ना काही करू शकते, तशी ते स्कोप आहे. तर हे महाराष्ट्राची महानता आहे असं मला वाटते. अनेक राज्यामध्ये नाही करता येत. म्हणजे मी दुसरे कुठेतरी जाऊन भटकली असती, मला वाटत नाही की श्रमिक एल्गार तयार झाली असती. पण महाराष्ट्रामध्ये झाली. तेवढे लोकांचे मन मोठी आहे. दर 300 माणसागणिक एक NGO आहे. म्हणजे जगात कुठेही इतक्या NGO नाही आहेत. तर हे जे काय आहे मॅक्झिमम परदेशी फंडिंग मिळवण्यासाठी होणारे प्रयत्न असतील, हा एक नवीन ट्रेंड आहे. आपल्याला फॅक्ट कशी नाकारता येईल? कितीही पैसा आला तरी NGOचे लोक बसून
एखादी दुसरं अपवाद सोडलं तर ते काही एखादी सरकारी प्रोग्राम आखू शकत नाही किंवा एखादी धोरण आखू शकत नाही. आम्ही कितीही आंदोलन केलं की फॉरेन फंडिंग आणली की देशाची फंडिंग आणली त्याच्याशी काहीही फरक पडत नाही. लोकांचं जिंदगीचा निर्णय, जी आयुष्याचा निर्णय घेणारे हे राजकीय लोक आहेत. संप्रदायाचे जे संस्थापक होते चक्रधर स्वामी, ते स्वतः गुजरातमधून आलेले होते. त्यांनी इथे संप्रदाय खूप मोठ्या प्रमाणात आपल्या विदर्भाच्या भूमीतच तो जास्त वाढला होता. तेव्हा ते आपल्या शिष्यांना प्रवचनात नेहमी सांगायचे, महाराष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र, महाराष्ट्री वसी आहे, महाराष्ट्रात राहा, हे महंत राष्ट्र आहे. पण आताची जर परिस्थिती जर बघितली तर हे जे महान राष्ट्र होतं, महंत भूमी संतांनी आणि सगळ्या मोठ्या समाजसेवकांनी जिचं वैचारिक भरणपोषण केलेलं होतं, ती आता बऱ्यापैकी भरकटच चाललेली दिसते. ज्या पद्धतीने तरुणाईला प्रेरणा मिळायला पाहिजे ती मिळताना दिसत नाही. विशेषतः मध्यम वर्ग जो इथे सक्रिय होता आणीबाणी नंतरच्या काळामध्ये तो थंड झालेला दिसतोय. तर तुमचं काय ऑब्झर्वेशन्स आहेत? मला असं वाटतं की मी तरुणांविषयी खूप आशादायी आहे, म्हणजे खूप पॉझिटिव्ह, सकारात्मक आहे. म्हणजे मी बरेचदा लोक मला प्रश्न विचारतात की तरुणाई आता तसे करत नाहीये आणि पूर्वीसारखे नाहीये. पण तरुणाईंना जेव्हा वाटते तेव्हा ते दाखवतात की, आणि असं बिलकुलच निगेटिव्ह चित्र आहे असं मला वाटत नाही. त्यांचे विचार बदलले आहेत, त्यांचे साधनं बदलली आहेत, विचार व्यक्त करण्याची प्लॅटफॉर्म्स बदलले आहेत, सोशल मीडिया आलाय त्यांचे, आणि ते कल्पकतेने विचार करतात, वेगळे विचार करतात काही. आणि नेहमी जुनच झालं पाहिजे असं नाही ना. जुनं ते सोनं हे जरी खरं आहे पण तरी नवीनलाही जागा मिळाली. नव्याला धडाडी जे चांगले कार्यकर्ते वेगवेगळे याच्यामध्ये उभे होत आहेत. आणि आता पहा ना, आता तरुण लोक तर मुख्यमंत्री बनत आहे. बरोबर. देवेंद्र फडणवीस चंद्रपूर आमचे मूलचे, आणि अरविंदजी केजरीवाल. हे किती, हे तर चांगली गोष्ट आहे ना. की पूर्वी जी एक कल्पना होती की मुख्यमंत्री किंवा हे म्हणजे थोडे वयस्कर लोक, पारंपरिक आणि थोड्या तसे समज असलेलेच लोक दिसायचे, परंतु त्या सगळ्या याच्यामध्ये आता बदल होत आहेत. तरुण सक्रिय राजकारणामध्ये सुद्धा येताना दिसतात. येत आहे. पण एक गोष्ट सातत्याने खटकते, म्हणजे सगळीकडे ज्या घराण्यातून कुठल्या तुम्ही आलात त्याला जास्त महत्त्व असतं, महत्त्व निर्माण होताना दिसतंय. जसं आपल्याला आत्तापर्यंत आपण बघितलं की राजघराणी होती, त्याच्यानंतर गायनाच्या क्षेत्रातली गायकांची घराणी आपल्याला दिसली, उद्योजकांच्या घरातली दिसली. पण तशी समाजसेवकांच्या घरात सुद्धा घराणी व्हायला पाहिजेत का? समाजसेवकांच्या घराने व्हायला पाहिजे का? बघा, समाजसेवा असेल किंवा कोणतेही क्षेत्र असेल तर जो मुलगा आहे मुलगी आहे ते तुम्ही मना कसं करणार की मी वकील आहे तर तू वकालती करू नकोस. आता तुमचा मुलगा जो उद्या टीव्हीच्या म्हणजे मीडियाच्या क्षेत्रात आला, मुलगा मुलगी वॉटेवर, तर तुम्ही मना कसं करणार? म्हणजे आता उद्या माझी मुलगी आहे 5 वर्षाची, तिला मोठे झाल्यानंतर जर वाटलं की बा आपण श्रमिक एल्गार मध्ये काम करावं, तिला मी कसं म्हणणार नाही नाही तू हे काम करू नकोस. पण घराणेशाही म्हणजे मला ज्याच्याबद्दल हे आहे की ते लादलं गेलं नाही पाहिजे, म्हणजे लादलेलं नसावं लोकांवर किंवा त्या मुलांवरही लादलेला नसावा. त्यात मोकळेपणा असावा. मोकळेपणा असावा. मी जग पाहण्यासाठी बाहेर पडली, माझी तर अपेक्षा आहे माझी मुलगी चांगले जग पाहण्याचं बाहेर भटकली पाहिजे, चांगलं तिला समजलं पाहिजे काय आहे जग. तर नंतर जर तिला असं वाटलं तर करेल ते. आणि समाजसेवामध्ये तेवढं पॉवरही नाही आहे ना. म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये घराणेशाही आणि सामाजिक क्षेत्रामध्ये घराणेशाहीमध्ये फरक काय आहे? यायला लागलात ना आता. नाही, त्याच्यामध्ये फरक काय आहे? फरक असा आहे की राजकीय क्षेत्रामध्ये जे घराणेशाही आहे इट इज डायरेक्टली रिलेटेड टू पॉवर. इट कॅन चेंज द डेस्टिनी ऑफ मिलियन्स ऑफ पीपल. समाजसेवाच्या क्षेत्रात काय आहे? मी जेलमध्ये जाते, माझी मुलगी जेलमध्ये जाईल,
काय पॉवर काय आहे त्याच्यात? आमच्या हातात सामाजिक कार्यकर्त्यांच्या हातात करोडो लोकांचं नशीब बदलवण्याचा किंवा काय म्हणते त्याला सत्ता गाजवण्याचे आपल्याकडे काय तेवढे हेच नाही आहे. म्हणून राजकीय क्षेत्रात जी घराणेशाही आहे त्याला लोक वेगळ्या नजरेने का पाहतात की तुम्ही पिढ्यानपिढ्या जसं पूर्वी मालगुजार होते की राजे लोक होते त्याच पद्धतीने तुम्ही एवढं हजारो करोडो लोकांवर तुम्ही नंतर तुमचा मुलगा तुमची मुलगी तुमची सून असंच तुम्ही हे करणार आहात का, राज्य करणार आहात का, असं प्रश्न ते विचारतात. तर मला असं वाटतं याच्यामध्ये फरक आहे थोडासा. म्हणजे तिकडे भोगाची लालसा होती, इथे त्यागाचा एक आवेश आहे. मला असं वाटत नाही की त्यागाचं आहे. मी सिम्पली असं म्हणते की आमच्याकडे सामाजिक क्षेत्राच्या कार्यकर्त्यांकडे ती सत्ता नाही, पण एनजीओचं कल्चर आता जे बदलत चाललेलं आहे, विथ ड्यू रिस्पेक्ट टू युअर वर्क किंवा तुमचं इंटेन्शन, पण आता एनजीओ हे एक करिअर बनत चाललेलं आहे. आत्तापर्यंतचा जो काळ होता तो मोठ्या प्रमाणात एनजीओच्या माध्यमातून समाज सुधारणा करणं, आपले एक निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी पुढे जाणं. पण आज भारत असा देश आहे जिथे दर 300 माणसागणिक एक एनजीओ आहे. म्हणजे जगात कुठेही इतक्या एनजीओ नाही आहेत जितके म्हणजे अगदी मागासलेला देश असेल किंवा प्रगत देश असेल. तर हे जे काय आहे मॅक्झिमम परदेशी फंडिंग मिळवण्यासाठी होणारे प्रयत्न असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातून आर्थिक सहाय्य घेऊन एक ते प्रोफेशन म्हणून उभं राहणं हा एक नवीन ट्रेंड आहे. आपल्याला फॅक्ट कशी नाकारता येईल? नाही, मी तो फॅक्ट हे फॅक्ट आहे, पण घराणेशाही हा वेगळा फॅक्ट आहे. हो, म्हणजे सत्ता नाही तुम्ही म्हणालात म्हणून मी म्हणालो की पॉवर एक वेगळ्या पद्धतीने नाही. पैसा असणं हे वेगळं, पण कितीही पैसा आला तरी एनजीओचे लोक बसून एखादी दुसरं अपवाद सोडलं तर ते काही एखादी सरकारी प्रोग्राम आखू शकत नाही किंवा एखादी धोरण आखू शकत नाही. आम्ही आज समजा आमचं सांगा, आम्ही किती आंदोलन केलं काही केलं तरी दारूबंदी घोषित करण्यासाठी सुधीर भाऊ मुनगंटीवारच पाहिजे, त्याच्याचकडे ते पॉवर आहे. देवेंद्र भाऊ फडणवीसच पाहिजे, तेच कॅबिनेट मध्ये बसणार, तेच आमचे भाग्यविधाते ठरवणार की चंद्रपूर जिल्हा दारूबंदी होणार की नाही. आम्ही कितीही आंदोलन केलं की फॉरेन फंडिंग आणली की देशाची फंडिंग आणली त्याच्याशी काहीही फरक पडत नाही. लोकांचा जिंदगीचा निर्णय जी आयुष्याचा निर्णय घेणारे हे राजकीय लोक आहेत. एनजीओचे इतकं वाईट डेफिनेशन झालं आहे किंवा सिव्हिल सोसायटी म्हटल्यानंतर इतकं वाईट झालं आहे की सिव्हिल सोसायटी डेफिनेशन काय आहे शेवटी की व्हॉट एव्हर इज द असोसिएशन बिटवीन फॅमिली अँड स्टेट इज सिव्हिल सोसायटी. इट्स ह्यूज. जिथे ते राहिलं प्रश्न जनजागृतीचा तर प्रत्येक एनजीओचं ते कामही नाही. काही लोक फक्त डॉक्युमेंटेशन करतात, काही फक्त शिकवतात, काही स्वच्छता ग्राम स्वच्छता करतात, काही पोलिओचे डोस. प्रत्येक कारण एनजीओ हा व्हॉलेंटरी असोसिएशन असल्यामुळे प्रत्येक व्हॉलेंटरी असोसिएशन आपले चार्टर ठरवते त्यांना काय करायचं आहे. तुम्ही आता म्हणालात की लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग महत्त्वाचा असतो. तुम्हाला स्वतःला आम आदमी पक्षाकडून खासदारकीची निवडणूक लढवण्याची ऑफर आली होती. स्वतः अरविंद केजरीवाल यांनी तुम्हाला फोन केला होता आणि विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झाडूवर 2.5 लाखाहून अधिक लोकांनी मतदान केलेलं आहे. तुम्ही कदाचित खासदार झाला असतात. असं मला वाटत नाही की मी खासदार झाली असती, कारण ते 2.5 लाख मतदान दुसऱ्याला मिळालं, मला नाही. आणि एकतर माझी मुलगी छोटी आहे त्यामुळे मी अरविंदजींना ते सांगितलं की बा एकतर मुलगी छोटी आहे, मला शक्य नाही आहे. आणि दुसरं निवडणूक लढवायचं की नाही हा शेवटी हा पर्सनल निर्णय नसावा. आणि संघटनेचा अजूनपर्यंत तसा निर्णय नाही आहे की कोणीतरी आमदार की खासदार. ग्रामपंचायत ठीक आहे, कारण ग्रामपंचायतमध्ये एक तर कोणते सिम्बॉल नसतो, बरोबर, लोक ओपन सिम्बॉल्सवर निवडणूक लढवतात, त्यामुळे ते आणि ते स्थानिक लोकांच्या प्रश्नासाठी आहे. पण असं संघटनेचा कुठेही हे नव्हता, निर्णय नव्हता की जाऊन आता आमदार की खासदार की लढवा म्हणून. पण अशी उदाहरणं अनेक आहेत महाराष्ट्रामध्ये. स्वयंसेवी संघटनांमधून लोक आमदार झालेले आहेत आणि राज्यकर्त्या पक्षाच्या जवळ गेलेले आहेत. कसं आहे की तो त्यांनी कसा निर्णय घेतला
त्यांच्यावर आहे. कदाचित त्यांची संघटनेची तयारी झाली असेल की बा लढावं तसं. लोकांमध्ये जाणीव जागृती निर्माण केल्याशिवाय लोकशाही खऱ्या अर्थाने प्रगल्भ होणार नाही. Very आणि लोकशाही टिकवायची असेल तर आपल्याला लोकांचा त्यातील सहभाग, म्हणजे जसं तुम्ही घोसरी गावामध्ये केलं, अत्यंत उत्तम उदाहरण आहे की तुम्हाला तिथे निर्णय घेता येत नव्हता, तर निर्णय प्रक्रियेशी संबंधित जे पद होतं तेच तुम्ही मिळवलं. बिलकुल. आणि त्यामुळे प्रयत्न केला आणि ती निर्णय प्रक्रिया पुढे सोपी झाली. तर आतापर्यंतचा हा जो काळ आहे किंवा आतापर्यंतच्या ज्या आपल्या एकूण निवडणुका झाल्या, या सगळ्याच निवडणुकांमध्ये लोकसहभाग ज्या प्रमाणात असायला पाहिजे होता तो आपल्याला दिसत नव्हता. लोकांनी मतदान करणं आणि लोकांनी खऱ्या अर्थाने व्यक्त होणं याच्यामध्ये फरक आहे. बिलकुल. तर ज्या प्रमाणात त्यांचं प्रबोधन व्हायला पाहिजे होतं एनजीओनी केलं नाही असं ते कोणीच केलं नाही. म्हणजे नुसतं मी एनजीओ ना दोषी धरत नाही. आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये त्याविषयी काही शिकवलंय का? मला जर नागरिक शास्त्रामध्ये रस्त्याच्या डाव्या बाजूने चला असं सांगितलं जात होतं, परंतु त्याच्या मागची कारण मीमांसा जी असायला पाहिजे ती आपल्याला दिसत नव्हती. तर मतदानाचा जो अधिकार आपल्याला मिळाला, परंतु राजकीय जाणीवच जागृत नसल्यामुळे त्या अधिकाराचा ज्या पद्धतीने वापर करायला पाहिजे होता तो केला गेला नाही. ते बरोबर आहे तुमचं, त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. फक्त त्याच्यामध्ये जे तुम्ही आधी एनजीओची भूमिका सांगत होते त्याच्यामध्ये मला एवढंच म्हणायचं आहे की व्हॉट एव्हर इज नॉट गव्हर्नमेंट इज नॉन गव्हर्नमेंट. सर्टनली. हां, तर ते एनजीओमध्ये युनिव्हर्सिटीज पासून तर लहानशा क्रिकेट क्लब पासून तर संघटना संस्था, लहान संघटना, मोठे संस्था, मोठे सगळ्या साईजेसचे संस्था संघटना, या गावात जरी गेले एक तरुण मंडळ असेल तर त्याचीही रजिस्ट्रेशन त्याच चॅरिटी कमिशनरकडे होणार ज्याच्याकडे एखादी मोठ्या संस्थाची होणार. बरोबर. हां, तर मग एनजीओचं इतकं वाईट डेफिनेशन झालं आहे किंवा सिव्हिल सोसायटी म्हटल्यानंतर इतकं वाईट झालं आहे की सिव्हिल सोसायटी डेफिनेशन काय आहे शेवटी की व्हॉट एव्हर इज द असोसिएशन बिटवीन फॅमिली अँड स्टेट इज सिव्हिल सोसायटी. इट्स ह्यूज. म्हणजे युनिव्हर्सिटी पासून तुमचे मीडिया हाऊसेस पासून एव्हरीथिंग इज सिव्हिल सोसायटी, एव्हरीथिंग इज नॉन गव्हर्नमेंटल, है ना. तर मग तर एक तर असं आहे की बा एनजीओकडे खूप पॉवर आहे की खूप हे असं मला अजूनही वाटत नाही. जिथे ते राहिलं प्रश्न जनजागृतीचा, तर प्रत्येक एनजीओचं ते कामही नाही. काही लोक फक्त डॉक्युमेंटेशन करतात, काही फक्त शिकवतात, काही स्वच्छता ग्राम स्वच्छता करतात, काही पोलिओचे डोस. प्रत्येक, कारण एनजीओ हा व्हॉलेंटरी असोसिएशन असल्यामुळे प्रत्येक व्हॉलेंटरी असोसिएशन आपलं चार्टर ठरवते त्यांना काय करायचं आहे. तर आम्ही ठरवलं की आम्हाला जे काही संविधानात आणि कायद्यात लिहिलंय ते आम्हाला प्रत्यक्षात लोकांच्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करायचा आहे, ते पाहायचं. मग आम्ही तसं करत राहतो. तर फक्त एनजीओला दोष देऊन नाही, एनजीओला दोष देण्याचा प्रयत्न माझा अजिबातच प्रश्न नाही तिथे काही. कारण एनजीओ हा सुद्धा या एकूण लोकशाही प्रक्रियेतला अत्यंत महत्वाचा घटक आहे आणि त्यांच्या माध्यमातून जी विकासाची यात्रा पुढे जायला पाहिजे ती काही प्रमाणात जाते, काही प्रमाणात त्याला अजून वेग यायला पाहिजे. आणि जेव्हा लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती होईल, लोक मोठ्या प्रमाणात आपल्या हक्कांबद्दल जागृत होतील, तेव्हा प्रत्येक माणूस एक स्वतः संस्था बनेल, स्वतः एक संघटना बनेल. अशीच अपेक्षा आमच्या घटनाकारांनी केलेली होती, आमच्या सगळ्या राष्ट्रपुरुषांनी केलेली होती. त्यामुळे आता तुमचा हा जो संघर्ष आहे, तुमचा हा लढा आहे, तो त्या दिशेने जावा. प्रत्येक माणूस सक्षम आणि समर्थ करण्यासाठी तुमचे जे श्रमिक एल्गारच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत ते अधिक वाढावेत अशीच शुभेच्छा मी इथे देऊ इच्छितो. तुम्ही एकला चलो रे मध्ये आलात आणि तुमचा हा सगळा प्रवास कथन केलात, तुमच्या भूमिका मांडल्यात, याबद्दल मी धन्यवाद देतो आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा. मी पण श्रमिक एल्गारच्या वतीने तुमचं आणि IBN लोकमतचा खूप खूप धन्यवाद मानते. धन्यवाद. जिंदाबाद. जिंदाबाद.